ज्याने अर्धशतक झळकवलं आणि या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली। या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट बॅट्समन आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये असा आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल जयेश पाटील। सुमित कुमार अँड कंपनी करावे या टीम मधून अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला जयेश पाटील हा खेळाडू खेळताना दिसेल। KPL 2025 8वं पर्व आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्या स्पर्धेचा ऑक्शन प्रक्रिया पार पडेल ती म्हणजे 14 फेब्रुवारी मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी मात्र या ऑक्शन सेरेमनी पार पडेल। लक्ष्मी नारायण सभागृह ऐरोली अगदी ऐरोली स्पोर्ट्स च्या अगदी बाजूला। जयेश पाटीलने तर ऑफ साइडला जर 3 षटकार लगवले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मुकेश यांच्या माध्यमातून। चला मॅचला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय साहिल राम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। जयेश पाटील JP स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते। घातक फलंदाज आहे पॉवर प्लेचं षटक आहे एकमेव षटक 4 ओव्हरचा सामना आहे। पहिलाच बॉल अगदी तेज तर्रार भन्नाट वेग धारण केलाय साहिल राम या गोलंदाजाने। पहिला बॉल डॉट षटकाची सुरुवात होते डॉटने। चांगला खेळ सुरू आहे। जयेश पाटीलचं काल अर्धशतक काय बॅटिंग गेली होती 3 अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलं। निलेश भोईर जयेश पाटील अभि जोशी या 3 बॅटरने अर्धशतक झळकवलं। पुन्हा एकदा गोलंदाज तयार इथे गंभीर गती केली आहे अगदी सॉफ्ट हँडने खेळलाय एक धाव मिळते। पहिलं धाव आपलं पहिलं धाव पूर्ण करत असताना टीमचं अकाउंट ओपन केलंय जयेश पाटीलने। तेजस आणि जयेश पाटील अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते। बॉम्बे ढाबा यांच्याकडून CA प्रतीक पाटील यांना प्रत्येक झेला मागे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। इथे मात्र तेजसच्या बॅट मधून देखील सिंगल आली आहे। 3 चेंडूचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर संत सुरुवात 4 ओव्हरचा सामना असेल बघा वेळेनुसार आम्ही सामने कमी करू ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचू। हा लीग मॅचचा शेवटचा सामना आहे त्यानंतर सेमीफायनल। चार ओव्हरचा सामना असेल। चला मॅचला होते सुरुवात। पहिले षटक इथे मार्गस्थ असताना जयेश पाटील सेकंडवर आहे साई राम गोलंदाजी ट्रॅकवर। पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय थ्रू द कव्हर क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता। पहिल्या ओव्हरमध्ये कुठलाही आक्रमकता धारण केली गेली नाहीये। जयेश पाटीलच्या माध्यमातून संयमाचा खेळ केला जातोय। त्याला माहिती की उर्वरित जे 3 षटक आहेत त्यामध्ये आक्रमक करू शकतो त्यामुळेच एक गेम प्लॅन करून या मॅच मध्ये आलाय। पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय सकारात्मक दृष्टिकोन न ठेवता मात्र संयमाचा खेळ दाखवला जातोय डायरेक्ट हिट केला जातोय। आपण पाहू शकाल शैलेश गुप्ता आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील। या टीमचा आयकॉन आहे। 2 सामने जयेश पाटील आणि टीमने म्हणजेच न्यूटी टीमने जिंकलेत आणि बोंबील टीमला स्ट्रगल करताना दिसलाय त्यामुळे ही मॅच देखील फार इम्पॉर्टंट असेल। डाऊन द ऑफ साइड अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर। 6 धावा धावफलकावर लागलेत। 5 चेंडूचा खेळ संपलाय। पहिलं षटक इथे साईराम गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये हव्या तशा धावा आल्या नाहीत। तसं कारण आहे की अगदी माइंडसेट क्लिअर आहे की आम्ही डिफेन्स करू संयमाने खेळू। इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता विकेट कीपर चूक करतोय किशोर आणि तिथे मात्र सिंगल मिळते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 22च्या स्वरूपात सिंगल आली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर। 7 धावा बिनगडी बाद अशी संत आणि सावध सुरुवात म्हणावं लागेल टीम न्यूटीची।
गोलंदाज आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन थ्रू द कव्हर. फटका चांगला आहे. चेंडूने घेतलेले वळण. चेंडू वन बाउन्स इन टू द फॅन्स. जयेश पाटीलच्या बॅटमधून येतोय या मॅचचा पहिला हल्ला चढवला जातोय. जयेश पाटील. अगो टप्प्याचा बॉल. इथे फटका हवेत आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफला. क्लिअर करत असताना जयेश पाटीलचा धमाका आता सुरू झालाय. षटकार. वन साइड केला होता. हा फेवरेट शॉट मानला जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान सिंगल मात्र मिळते. कमबॅक म्हणावं लागेल तुषार सिंगचं. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा खर्च केल्या होत्या आणि ह्या बॉलवर कुठेतरी सिंगल आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर लागलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू चॉप केलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. एका बाजूने हल्ला चढवला जातो, दुसऱ्या बाजूने संयम खेळला जातोय. ही रणनीती आखली जाते या लीगच्या शेवटच्या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. जी विकेटची अपेक्षा होती ती विकेट प्राप्त झाली आहे. तुषार सिंगला मिळते सफलता. जयेश पाटीलचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. पुन्हा एकदा गावदेवी मैदान, ऐरोली कोलीवाडा प्रेझेंट्स गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगचा घमासान सुरू आहे. आणि त्याच दरम्यान जर पाहिलं तर जयेश पाटील बाद होत असताना पाहायला मिळते. 18 वर 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश जाधव हा खेळाडू देखील आलाय. तुषार सिंग गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. विकेट किपिंग खूप चांगली होते. किशोरशी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. कमबॅक केलंय. ओव्हर संपली गेली कारण की 6 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आले सिंगल, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल आणि षटक क्रमांक संपला गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 19 आकड्यावर. 19 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये आल्या धावा 12. गरज आहे धावांची. धावा कराव्या लागतील. बघूया उर्वरित 2 षटकामध्ये कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जाईल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर अर्जुन कडे. ऐकूया एक मधुर गीत. यस, बोंबिल टीमने 2 सामने जिंकलेत आणि न्यूटी टीमला 1 विजयाच्या आशेने मात्र हा सामना खेळत असताना षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गीतेश जोशी. पहिलाच बॉल ऑन साइडला. इथे चेंडू अदळला जातोय. पहिली धाव तर कंप्लीट झाली आणि त्याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 लॉस ऑफ 1 विकेट.
एस मधुर पाटील आणि स्टेशन दिवा ग्रुप कडून गोलंदाज इथे जोशीसाठी जर 3 विकेट काढले तर 2000चा कॅश प्राइज दिला जाईल. हे पारितोषिक आहे. इथे जोशीसाठी तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 धावा दाखल करावे लागलेत. आक्रमकता धारण करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. सिंगल मिळतीये. नो बॉलचा इशारा केला जातो. नो बॉल फार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. अनेक गोलंदाजांनी चुका केल्या. नो +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर इनिंगचे 10 चेंडू शिल्लक आहेत. इथे जोशीसाठी पारितोषिक आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे शैलेश गुप्ता आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होत असताना अगदी जयेश पाटील बाद झाल्यानंतर धावांचा वेग इतका वाढला नाही. त्या धावांचा वेग वाढवावा लागेल कारण की मोठमोठे फटके खेळावे लागतील. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. फ्लम LBW विकेटचं पतन. गडी क्रमांक बाद होतोय. दुसरा देखील तंबूच्या आश्रयाला परत असताना 2 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 27 या आकड्यावर. दोन गडी बाद 27 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गीतेश जोशी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. ईशान पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चांगली गोलंदाजी सुरू आहे. प्लेन बीन्स वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर स्किट झालाय. डॉट बॉलची चांगटा होती. अप्रतिम षटक हाताळत असताना गीतेश कोटकरने चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉल आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना ही मॅच संपल्यानंतर आपण सेमीफायनलचे सामने कशा पद्धतीने असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचू. फटका टॉप एज लागलाय. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. तब्बल 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. 28 धावा दाखल करावे लागलेत. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. कुठला गोलंदाज वापरला जाईल. चला सामना स्पीडअप करा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. जयेश पाटीलने सुरुवात केली होती कारण की दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता धारण केली होती. तुषारच्या अगेन्स्ट एक षटकार एक चौकार लागवल्या होत्या पण तुषारनेच ती विकेट प्राप्त केली आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर किरण येतोय. किरण पुलाड म्हणून संबोधला जातोय या खेळाडूला. पहिलाच बॉल शॉट ऑफ जॅक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज तुषारच्या बॅट मधून येतोय. तेजसच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. ची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 माफ करा 34. 34 या आकड्यावर. 34 धावा दाखल करावे लागलेत. यानंतर ड्रॉ केला जाईल. सगळ्याच माता भगिनी देखील उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. SN पाटील गट क्रमांक 82 चे सगळेच आमचे कर्मचारी आहेत. सफाई कर्मचारी आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ठेकेदार पुष्पराज कोटकर यांच्या या कंपनीचे सगळेच आमचे कर्मचारी आहेत आणि सुपरवायझर संजय पाटील हे देखील उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचं सहकार्य केलं.
कारण की नवी मुंबई हे स्वच्छ शहर म्हणून ओळखला जातोय, पण या स्वच्छतेची जबाबदारी या सगळ्याच कर्मचाऱ्यांनी घेतले आणि हे नवी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी, ऐरोली स्वच्छ ठेवण्यासाठी हे सगळेच सफाई कर्मचारी त्यांचं देखील इथे सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय? आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. फलंदाज तेजसच्या बॅट मधून येतोय अखेरच्या ओव्हर मध्ये एक लाजबाब षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 41 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग सुरू आहे. एक्केचाळीस धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट सेट करण्यात 2 बॉल आहेत. तेजस चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय. सुरुवातीचा काळ जर पाहिला तर संयम पाहायला मिळाला, पण आता आक्रमकता धारण करतोय. खोलपटाप्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि ते सिंगल मात्र बाईच्या स्वरूपात मिळते. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावर. सगळेच आमचे कर्मचारी, आमचे मान्यवर उपस्थित आहेत. त्या सगळ्याच मान्यवरांचं सरसे स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या निमित्तानं. शेवटचा बॉल आहे. 42 धावा धावफलकावर लागलेत. शेवटच्या बॉलवर चेंडू हवेत आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल, ड्रॉप आणि दरम्यान डायरेक्ट हिट केला जातोय. फलंदाज बाद होईल आणि अशा तऱ्हेने एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर. 44 धावांचं टार्गेट केलं जात आहे, उभं केलं जात आहे. बघूया कशा पद्धतीने या धावा न्यूटी टीम आपल्या नावी करतोय आणि कशा पद्धतीने बोंबील संघ या धावा डिफेंड करतोय. तुम्ही पाहताय गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीग आणि त्याच दरम्यान या सगळ्याच आमच्या सगळ्याच महिला कर्मचारी आहेत. शांताराम पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या सगळ्याच महिला कर्मचारी आहेत त्यांचा सन्मान आपण करावा, कारण की या सगळ्याच महिला कर्मचारी त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सगळ्यांना औषधी गुणकारी आणि भारतामध्ये सगळ्यात पवित्र मानणारं रोपटं म्हणजेच तुळशीचं वृंदावन देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. या सगळ्यांचा एकत्र सन्मान आपण करणार आहोत. सगळ्याच आमच्या महिला भगिनींचं, आमच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचं, आमच्या सगळ्या सफाई कामगारांचं आपण विशेष सन्मान करतोय. त्यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं राहिलंय. हा परिसर स्वच्छ करण्यासाठी, हे मैदान स्वच्छ करण्यासाठी या सगळ्याच कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचा आभार मानणं आम्हाला परम कर्तव्य आहे आणि त्यांचा फोटो सेशन केला जातोय. निधी रितेश वैटी यांची कन्या आहे. तिच्या शुभ हस्ते आपण या सगळ्याच महिला भगिनींचा सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. या सगळ्याच महिला भगिनी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि आज त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. सगळ्यांचेच आभार, धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जे काही योगदान दिलं त्याबद्दल मी सगळ्यांना, पुष्पराज कोटकर, संजय पाटील आणि जरा आमचे सगळेच पुरुष कर्मचारी आहेत त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. त्यांनी देखील या धनंजय पाटील, धनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. सगळेच कर्मचारी आहेत त्यांनी देखील मोलाचं योगदान दिलं या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यामुळेच त्यांचं सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. चला 44 धावांचं टार्गेट आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी राखायची आहे. शैलेश सिंग आणि शैलेश गुप्ता आणि तुषार सिंग अशी जोडी आहे. शैलेश सिंगने पहिल्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली होती, पण त्यानंतरच्या काही मॅच मध्ये तो शांत बसलाय. चांगला खेळाडू आहे आणि त्याच दरम्यान आमचे कर्मचाऱ्यांचा सन्मान करत असताना त्यांचे देखील आभार मानतोय.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयेश द्वारकानाथ पाटील गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची इनर एज लागली. डॉट बॉलची सांगता होती. 44 धावा चेस होऊ शकतील, पण हा सामना जरी गमावला तरी जयेश पाटील आणि टीमला इतकं काही नुकसान होणार नाही, कारण की ऑलरेडी ते सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालाय. आखो टप्प्याचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच होईल ड्रॉप. संयम पाटील, संयम मिलिंद पाटील इथे कॅच ड्रॉप करत असताना जसा कॅच ड्रॉप झाला ना तसा आपण जर पाहिलं तर प्रीतम पाटीलने पारितोषिक लगवले. प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. संयम साठी चंद्रकांत नाकवा फाईन लीग रिजन मध्ये देखील पाहायला मिळतं. JP यशच्या मागे यष्टीरक्षक. डावखुरा फलंदाज तुषार सिंग पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषी पलीकडे तुषार सिंगच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. पहिल्या षटकाराला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7. या आकड्यावर 11ची सरासरी राखायची आहे. आखो टप्प्याचा बॉल बॅकफूट लावून पंच केला जातोय. कव्हर रिजन मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक येईल वेगाने. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन विकेट. चौफेर फटकेबाजी केली जाते. कमी गतीचा चेंडू होता. बॅकफूट येऊन बॅकफूट पंच केला आणि सिंगल आपल्या नावी केली. स्लॉक स्वीप केला जातोय. चेंडू जातोय खाऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना थोडंसं कॅज्युअल क्रिकेट खेळलं जात आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. जी सरासरी राखायची आहे ना 44 धावांची ती सरासरी राखली गेली. शेवटचा बॉल. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय. चेंडू जातोय बनबावून सीमारेषी पलीकडे. पहिल्या षटकाचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा धाव फलकावर लागलेत. आता उर्वरित जर चेंडू पाहिले तर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये करायचे 29 धावा. त्यानंतर सेमीफायनल साठी जे जगदीश पगडे, सूरज पाटील, जयेश पाटील मॅच खेळतोय. आता अभि जोशी प्लीज आमच्या कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा प्लीज. हे सगळेच टीम मेंबर्स. चंद्रकांत नाकवा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. शैलेश गुप्ता चंदू नाकवा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आखो टप्प्याचा बॉल आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. अगदी कॅज्युअल क्रिकेट खेळले जाते. बोंबील टीमला माहिती आहे की आपण हा सामना जरी गमावला तरी इतकं काही नुकसान होणार नाही. निवटी संघाला पहिला विजय करावा लागेल. तुषार चांगली बॅटिंग करतोय. मोठे फटके खेळावे लागतील. आखो टप्प्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तुषार सिंगच्या बॅट मधून येतोय. सिंग इज किंग. षटकार. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. तर 22 धावा अजूनही करायचे आहेत. 44 धावांचं टार्गेट आहे. अर्ध काम झालंय. अर्ध काम अजूनही करायचंय. चंदू नाकवाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. तुषार चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एका खोटा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ऐरोली टॉवर वर सलामी देत असताना तुषार सिंगचा धमाका षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28-28. तुषार सिंग रिदम मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एका खोटप्याचा बॉल आहे, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली फेकी तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 29. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शैलेश गुप्ताला देखील फटकेबाजी करावी लागतील, कारण की ही मॅच अगदी फिनिशच्या मार्गावर चालली. आणि ते सिंगल करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या प्रति खेळाडूला मात्र स्ट्राइक रोटेट करत असताना तुषार सिंग 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 3 षटकार लगवलेत. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर 14 धावांची आवश्यकता आहे. आखूड टप्प्याचा बॉल भिरकावलाय. आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. तुषार सिंग सेट ऑन फायर. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36. आता गरज आहे फक्त 8 धावांची. डीजे प्लीज. गोलंदाज वापरला जातोय राज. संयम पाटीलला गोलंदाजी दिली असं वाटलं होतं, पण थोडीशी नाराजी केली, कारण की शेवटचे षटक अजूनही बाकी आहे. 8 धावांची गरज आहे. शैलेश गुप्ता स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. ही मॅच या ओव्हर मध्ये फिनिश होईल की आणखीन ओव्हर वाढ बघावी लागेल. फटका चांगला आहे. शैलेश गुप्ताच्या बॅट मधून येतोय षटकार. आवश्यकता आहे. थँक्यू व्हेरी मच. चला लगेचच ज्या कॅप्टनचा मी उल्लेख केला होता, अभिष जोशी, आणि हा सामना जवळजवळ फिनिश झालाय. वेल प्लेड. आणि हा सामना जिंकतोय न्यूटी संघाने. पहिला विजय